नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 50 प्रश्न बघणार आहोत। 50 पैकी पहिले 25 प्रश्न आपले सामान्य ज्ञानावर म्हणजे जी.के.वरती आधारित असणार आहे आणि उरलेले 25 प्रश्न जे आहेत ते मराठी व्याकरणावरती आधारित असणार आहेत। तर 25 प्रश्नाचं जे आहे विथ सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे जी.केचं, त्याचबरोबर मराठीचं पण विथ सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत। तर त्याकरता तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर, पोलीस क्षेत्राशी बघा पोलीस भरतीची तयारी करत आहेत तुम्ही सर्वजण, त्यामुळे तुम्हाला हा जो प्रश्न आहे पहिल्या नंबरचा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, पोलीस क्षेत्राशी संबंधित आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे, तर पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे, तर ती आहे BRP&D म्हणजेच काय रे, याचा लॉंग फॉर्म जर विचारला तर ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट। काय ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही या संस्थेचं नाव आहे, जी की पोलीस क्षेत्राशी संबंधित संस्था आहे। बघा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमच्या समोर, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभ्य निदर्शक असे कोणते चित्र आहे। बघा अभ्य निदर्शक असे कोणते चिन्ह आहे, तर हाताचा जो पंजा आहे हा पोलिसांच्या काय जो ध्वज आहे पोलिसांचा, महाराष्ट्र राज्याचा जो पोलिसांचा ध्वज आहे त्या ध्वजावर काय आहे रे, हाताचा पंजा आहे आणि ते काय दर्शवतं, तर ते अभ्य निर्देशक हे असं त्या ठिकाणी दर्शवतं, हाताचा पंजा। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अशोक चक्र हे चित्र आहे, सर्वांना माहीतच आहे, जे भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरही आढळते। त्याचबरोबर अशोक चक्र हे धम्माचे प्रतीक आहे आणि ते काय रे, ते शांतता, न्याय आणि प्रगती दर्शवते। हे पण ह्या ठिकाणी मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी संस्था रिकामी जागा या ठिकाणी आहे। बघा SIDचं जे मुख्यालय आहे ते महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे पुणे या ठिकाणी। कुठे आहे रे, पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्राची गुप्त प्रबोधिनी संस्था। ही एक राज्य गुप्तचर विभागाची एक प्रशिक्षण संस्था आहे, लक्षात ठेवायचं। या संस्थेत काय रे, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उच्च प्रोफाईल सुरक्षा, सागरी सुरक्षा, त्याचबरोबर गुप्तचर, दहशतवाद, अतिरेक आणि इतर संबंधित विषयावर काय केले जातं रे, प्रशिक्षण दिले जाते, लक्षात ठेवायचं। याचा लॉंग फॉर्म जर विचारलं तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजेच काय रे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी संस्था। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा 4 नंबरचा तुमच्या समोर, बघा ह्या ठिकाणी दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करते कामे विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे। बघा दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करते कामे विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली जी संस्था आहे, जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेचं नाव तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे। तर त्या यंत्रणेचं नाव काय आहे रे, तर NIA। काय रे, NIA या यंत्रणेचं नाव आहे। NIA म्हणजेच काय, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, म्हणजे काय रे, राष्ट्रीय तपास संस्था। ही संस्था काय करते, कारवायांचा तपास करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेली एक विशेष तपास संस्था आहे। बघा त्याचबरोबर कोणकोणत्या संस्था आहे, त्याचबरोबर CID आहे। CIDचा बरेच वेळेस तुम्हाला लॉंग फॉर्म विचारतात, तर काय रे, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट। ही काय रे, राज्य पातळीवरचे गुन्हे तपासतात। त्यानंतर CBI आहे। CBI म्हणजेच काय रे, केंद्रीय अन्वेषण विभाग, म्हणजेच काय रे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। हे जे आहे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे गुन्हे आहे हे ह्या ठिकाणी तपास करते। त्यानंतर NIA पण आहे, त्याचप्रमाणे हे काय करते, विशेषतः ही दहशतवादावर विशेष लक्ष केंद्रित करत असते। त्याचबरोबर रॉ आहे, रॉचा लॉंग फॉर्म विचारतात बऱ्याच वेळेस, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, म्हणजेच काय रे, ही एक भारताची गुप्तचर संस्था आहे। याचे काम काय रे, देशाच्या बाहेरील गुप्त माहिती काढणे आणि म्हणजेच काय रे, गुप्त एक यंत्रणा आहे जे की देशाच्या बाहेर कार्यरत असते, जी की देशाला फक्त याचे रिपोर्ट प्रोव्हाइड करत असते आणि समोरच्या देशात ही यंत्रणा जी काम करत असते, आजूबाजूच्या आपल्या कंट्रीमध्ये जसं बांगलादेश, पाकिस्तान, चायना, रूस या देशामध्ये आपल्याविषयी काय कारवाया करत आहे ते लोक, त्याच्याविषयी आपल्याला माहिती प्रोव्हाइड करत असते रॉ ही संस्था। त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे। बघा इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर इंटरपोल ही जी संस्था आहे हिचं मुख्यालय आहे फ्रान्समधील लिओन। काय रे, फ्रान्समधील लिओन या शहरामध्ये आहे, लिओन जे आहे पर्याय क्रमांक 2 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर तुम्हाला इंटरपोलची जर स्थापना विचारली तर स्थापना सांगायची तुम्हाला 1923 मध्ये काय झालेली आहे रे, इंटरपोलची स्थापना झाली 1923 मध्ये। 1923 मध्ये इंटरपोलची स्थापना झालेली आहे। 195 देश टोटल इंटरपोलमध्ये आहे, 195 देश आहे इंटरपोलमध्ये। त्याचबरोबर मुख्य कार्य काय, इंटरपोलचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे, हे लक्षात ठेवायचं आहे। इंटरपोलची स्थापना पाहिली 1923 मध्ये, मुख्यालय आहे फ्रान्समध्ये लिओन या ठिकाणी आणि 195 देश यामध्ये सहभागी आहेत।
त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 कोणत्या विधानसभेत, बघा कोणत्या विधानसभेत तारखेला सादर करण्यात आलेला आहे. बघा महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे 2025-26चा, तर तो विधानसभेत कोणत्या तारखेला सादर करण्यात आलेला होता, तर तो सादर करण्यात आलेला होता 10 मार्च 2025 रोजी. 10 मार्च 2025 रोजी विधानसभेत सादर करण्यात आलेला होता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. या ठिकाणी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काय केलं होतं, 2025-26चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे तो विधानसभेत सादर केलेला होता. लक्षात ठेवायचे, अर्थसंकल्प प्रथम विधानसभेत सादर केला जातो, तो विधान परिषदेमध्ये प्रथम सादर केला जात नाही. हे लक्षात ठेवायचे, कुठे सादर केला जातो, प्रथम विधानसभेत. लक्षात ठेवायचे, विधान परिषदेत नाही. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, 7 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ या ठिकाणी आहे. बघा आशिया खंडातील सर्वात मोठी जी बाजारपेठ आहे ती कोणत्या ठिकाणी आहे, तर लासलगाव या ठिकाणी आहे. आणि लासलगाव हे जे शहर आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं रे, तर हे नाशिक जिल्ह्यात येतं. ते कांदे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणे काय होतं रे, कांद्याची खरेदी विक्री होते. तर लक्षात ठेवायचे, आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव नाशिक या ठिकाणी आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, मराठी भाषा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. मराठी भाषा दिवस म्हणून, बघा मराठी भाषा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो, तर 27 फेब्रुवारी जो आहे मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस रे, 27 फेब्रुवारी. त्या दिवशी काय आहे रे, ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे उर्फ त्यांचं नाव आहे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस काय केला जातो रे, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. जर का विचारलं मराठी भाषा अभिजात दिवस, तर 3 ऑक्टोबरला मराठी भाषा जो अभिजात दर्जा मिळाला होता मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2025 रोजी, 3 ऑक्टोबर 2024 रोजी. तर ह्या दिवशी काय केलं जातं रे, मराठी भाषा अभिजात गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजारपेठ मुंबईतील कोणत्या ठिकाणी उभा केल्या जाणार आहे. जे आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजारपेठ आहे ते मुंबईतील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे, तर मुंबईतील जे मरोळ ठिकाणी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ही मुंबईतील आहे, नवी मुंबईतील जर विचारली तर महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे, कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते. बघा कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते रे, तर दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. किती वर्षांनी, दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तर भारतात आतापर्यंत म्हणजे भारतात कोणत्या कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, तर बघा भारतात टोटल 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. कुठे भरतो रे, एक नंबर प्रयागराज उत्तर प्रदेश जो की आत्ता भरला पहिला. त्यानंतर दुसरा कुंभमेळा हरिद्वार उत्तराखंड. त्यानंतर 3 नंबर भरतो उज्जैन मध्य प्रदेश. 4 नंबर भरतो नाशिक त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक जो कुंभमेळा आहे तो 12 वर्षांनी भरण्यात म्हणजे त्या ठिकाणी भरतो. तर म्हणतात की भगवान महादेवांनी जे विष प्राशन केलं होतं त्यातलं विषयामधले जे 4 थेंब खाली सांडलेले होते जमिनीवरती, तर ते 4 थेंब ज्या ठिकाणी सांडलेले होते तर ते ठिकाण पवित्र म्हणून समजले जातं. आणि त्याच ठिकाणी दरवर्षी म्हणजे दर 12 वर्षांनी काय होतं रे, कुंभमेळा भरण्यात येतो. तर कुठे कुठे भरतो, प्रयागराज उत्तर प्रदेश, हरिद्वार उत्तराखंड, उज्जैन मध्य प्रदेश आणि त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, त्रिगळवाडी हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. त्रिगळवाडी हा जो किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे रे, तर आहे इगतपुरी तालुक्यातील आहे. लक्षात ठेवायचे, त्रिगळवाडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, तर तो आहे नाशिक जिल्ह्यात आणि तालुका विचारला तर इगतपुरी या तालुक्यात आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे 12 नंबरचा प्रश्न आहे, रिकाम जागा या क्रांतिकाराने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केलेला आहे. कोणत्या क्रांतिकाराने नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन याचा वध केलेला आहे, तर अनंत कान्हेर हे जे क्रांतिकार आहे यांनी काय केलेलं आहे रे, नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन याचा काय केलेला आहे, खून केलेला आहे. तर तो कधी केलेला आहे, तर 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकचा जो जॅक्सन होता याचा गोळ्या झाडून खून केलेला आहे अनंत कान्हेर यांनी. त्यानंतर जॅक्सन हे काय होतं रे, एक जुलमी अधिकारी होते आणि त्यांनी अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना काय केलेलं होतं रे, त्रास दिला होता. त्यांच्या हत्येमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक नवी काय झालेली जोश निर्माण झाला, एक ठिणगी पेटण्यात आली त्या ठिकाणी. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे,
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे, कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो जलविद्युत प्रकल्प आहे जो की 1960 मेगावॅटचा प्रकल्प आहे, तर तो आहे साताराजवळ जो तो पाटणजवळ जलविद्युत प्रकल्प आहे जो की कोयना प्रकल्प आहे. लक्षात ठेवायचे कोयना. तर कोयना जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? सातारा जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवायचे 1960 मेगावॅट. किती रे? 1960 मेगावॅट याची काय रे क्षमता आहे. त्यानंतर पाटणजवळ आहे तो कोयना नदीवरती आणि त्याचं नावसुद्धा काय आहे रे? कोयना प्रकल्प आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. भारताचे 29वे राज्य कोणते आहे? सर्वांना माहिती आहे 2 जून 2014 रोजी जे आहे या राज्याची स्थापना झालेली आहे तेलंगणाची, आणि भारताचे 29वे राज्य म्हणून काय झालेली आहे रे? निर्मिती झालेली आहे. त्यानंतर तेलंगणा राज्याची सीमा महाराष्ट्र. बघा, तेलंगणा राज्याची सीमा कोणकोणत्या राज्याला लागते? आपल्या राज्याला लागते, महाराष्ट्राला लागते, छत्तीसगडला लागते, ओडिशाला लागते आणि कर्नाटकला सुद्धा लागते. लक्षात ठेवायचं एक तेलंगणा राज्यातील प्रमुख शहर एक आहे हैदराबाद, जे की जे की पहिले अगोदर काय होती रे? आंध्र प्रदेश राज्याची राजधानी होती. आणि आपण स्थापना सांगितली तुम्हाला 2 जून 2014 रोजी काय झालेली आहे रे? तेलंगणाची स्थापना झालेली आहे 2 जून 2014 रोजी. लक्षात ठेवायचे 2 जून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 नंबरचा आहे तुमच्यासमोर. महाराष्ट्रातील शक्तिपीठ महामार्ग या ठिकाणी महामार्गासाठी महाराष्ट्राच्या 2025च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. तर शक्तिपीठ महामार्गासाठी काय केलेलं आहे रे? 2025चा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात काय करण्यात आलेली आहे? तरतूद करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक 15 नंबरचं बरोबर उत्तर आहे 2 नंबर. त्यानंतर याच्यामध्ये काय माहिती आहे का? शक्तिपीठ महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवीपर्यंत असेल आणि 180,300 कोटीचा हा प्रकल्प आहे. एकूण लांबी जर विचारली तुम्हाला शक्तिपीठ महामार्गाची तर 707 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा 16 नंबरचा. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 नुसार मण्याची वाडी व टेकवाडी. बघा काय रे? मण्याची वाडी व टेकवाडी हे सौरग्राम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? हे जे सौरग्राम आहे मण्याची वाडी ते टेकवाडी हे जे सौरग्राम आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे. तर बघा सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी व टेकवाडी या गावांना काय केलेले आहे रे? सौरग्राम म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यांच्यासह इतर 8 गावाचे सौर ऊर्जामध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे सध्या तरी. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे. अटल भूयोजना बघा कशाशी संबंधित आहे? अटल भूयोजना. तर अटल भूयोजना जी आहे ही संबंधित आहे अटल भूयोजना संबंधित आहे की हिचा उद्देश आहे भूजल व्यवस्थापनात सुधारणा करणे, त्याचबरोबर आणि समुदायाच्या सहभागातून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे. ही योजना विशेषतः पाण्याची पातळी खालवलेल्या क्षेत्रावर म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? लक्ष देणार आहे. तर बघा लक्षात ठेवायचं जे उत्तर आहे याचं बरोबर 3 नंबरचं आहे भूजल व्यवस्थापन सुधारणे आणि पाण्याची पातळीत काय करणे? बचत करणे, पाण्याची बचत करणे. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नक्षलवादीग्रस्त असलेलं नक्षलबारी हे जे गाव आहे तर हे कोणत्या राज्यातील आहे? तर हे गाव आहे पश्चिम बंगाल या राज्यातील. कोणत्या राज्यातील आहे? नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगाल राज्यातील आहे. हे गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. बघा ह्या गावाची जी 1967 साली नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली होती या गावामध्ये 1967ला. कोणत्या नक्षलबारी गावामध्ये? कोणत्या राज्यातला आहे? तर ते आहे पश्चिम बंगाल राज्यामधलं आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च काय रे? महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? बघा सर्वांना माहीत आहे कसा मी हसतो म्हणजेच कळसूबाई साल्हेर मुल्हेर. तर याच्यामधलं जे आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं हे महाराष्ट्रातील कसं आहे रे? दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे? तर ते आहे कळसूबाई. लक्षात ठेवा महाराष्ट्रातील दुसरे क्रमांकाचे सर्वोच्च शिखर साल्हेर आहे. हे शिखर नाशिक जिल्ह्यातील आहे आणि याची जी साल्हेरची जी उंची आहे ती 1567 मीटर एवढी आहे. किती रे? 1567. आणि साल्हेरची किती आहे? 1646 एवढी साल्हेरची उंची आहे. लक्षात ठेवायचं 1646 कळसूबाईची फर्स्ट आणि 1567 साल्हेरची आहे. तर हे दोन्ही हे जे आहे साल्हेर हे शिखर कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे नाशिक जिल्ह्यात. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे तुमच्या समोर मित्रांनो. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? तर सूर्यकिरण जर पृथ्वीवर यायचं असेल
तर त्याला कमीत कमी कालावधी जो लागतो तो लागतो 8 मिनिटे 20 सेकंद. याचं जे उत्तर आहे बरोबर 8 मिनिटे. लक्षात ठेवायचं आहे 8 मिनिटे 20 सेकंद. लक्षात ठेवायचं समोर 8 मिनिटे 20 सेकंद एवढा जो कालावधी आहे ती सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास लागतो. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलासाठी चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आलेला. जेव्हा बाबरी मस्जिद पाडली होती ना त्यानंतर दंगल पेटली होती तर त्या दंगलीच्या चौकशीसाठी आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती. तर तो आयोगाचा जे आयोग आहे ते कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमणूक करण्यात आलेली होती तर माजी न्यायमूर्ती B.N. कृष्णन आयोग. बघा कोणता आयोग होता रे तो न्यायमूर्ती B.N. श्रीकृष्ण आयोग यांच्या अध्यक्षतेखाली ही जी आहे हा जो आयोग आहे हा नेमण्यात आलेला होता. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जो काही दंगल पेटली होती त्या ठिकाणी त्या दंगलीचा चौकशीसाठी. त्यानंतर बघा या ठिकाणी 22 नंबरचा प्रश्न आहे तात्या टोपे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता. तात्या टोपे तर तात्या टोपे यांचा जन्म जो आहे तो येवला या ठिकाणी झाला होता. आणि येवला हे जे शहर आहे येवला तर हे कोणत्या ठिकाणी आहे तर हे नाशिक या ठिकाणी आहे. तर विचारू शकते तात्या टोपेचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता. नाशिक या जिल्ह्यात तात्या टोपेंचा जन्म झालेला होता येवला या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे तात्या टोपे यांचं जे खरं नाव आहे तर त्यांचं खरं नाव काय होतं रे रामचंद्र पांडुरंग येवलेकर. लक्षात ठेवायचं आहे रामचंद्र पांडुरंग येवलेकर हे यांचं पूर्ण नाव आहे तात्या टोपे यांचं. तात्या टोपेंचा जन्म 1814 झालेला होता आणि ते एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. 1857चा जो भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांची काय रे महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती. त्यांचे जे वडील होते रे पांडुरंग टोपे हे कसे होते रे पेशव्याचे दिवाण होते. तात्या टोपे एक शूर पराक्रमी योद्धा होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध काय केलं होतं रे अनेक लढाया जिंकल्या होत्या आणि शेवटी इंग्रजांनी काय केलं होतं त्यांना 1859 फाशी देण्यात आली होती. तात्या टोपेंना फाशी कधी दिली होती रे 1859 तात्या टोपेंना फाशी देण्यात आलेली होती. त्यानंतर ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी 23 नंबरचा 2024चा जो विंदा करंदीकर आहे विनायक दामोदर करंदीकर यांचा जो पुरस्कार आहे विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा कोणास देण्यात आला आहे. कोणास देण्यात आला 2024चा विंदा करंदीकर पुरस्कार तर हा देण्यात आलेला आहे रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झालेला आहे. कोणाला रे रावसाहेब रंगराव बोराडे जीवनगौरव पुरस्कार जो आहे रावसाहेब रंगराव बोराडे जन्म 1 मार्च 1939 रोजी. तर बघा 23 नंबरचा बघा हा जो पुरस्कार आहे 23चा 3 नंबरचं उत्तर रवींद्र शोभणे. बघा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024चा कोणाला देण्यात आलेला आहे रवींद्र शोभणे यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी मार्च 2025मध्ये कोणत्या देशाने नाटोमध्ये 32वे सदस्य म्हणून प्रवेश केलेला आहे. नाटोचा 32वा सदस्य देश कोणता बनलेला आहे नाटोचा तर तो बनलेला आहे स्वीडन. कोणता रे स्वीडन हा देश नाटोचा 32वा सदस्य देश बनलेला आहे. नाटोचा लॉंग फॉर्म विचारला तर सांगायचं आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवायचं आहे 32वा देश म्हणून या ठिकाणी स्वीडनला प्रवेश मिळाला आहे नाटोमध्ये. फिनलंडने यापूर्वीचा सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. 31वा जर विचारला तुम्हाला सदस्यत्व देश तर फिनलंड सांगायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी 24 प्रश्न झालेले आपले. आता याच्यानंतर जे आपले मराठी व्याकरणचे प्रश्न चालू आहे 24 आपण या ठिकाणी बघितलेले आहे GKचे आणि उरलेले जे आहे 24-25 प्रश्न जे राहणार आहे आपले ते मराठी व्याकरणावरती आधारित असणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पण आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पोलीस भरतीचे नवीन अपडेटसाठी सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्याची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करून घ्या. बघा या ठिकाणी वेळोवेळी चांगलं मटेरियलसुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. त्या ठिकाणी तुम्हाला ते चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. 25 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये म्हणून काय केला जातो रे तर लक्षात ठेवायचं आहे. तर बघा संयुक्त व्यंजने आहे क्ष आणि ज्ञ. काय रे संयुक्त व्यंजने आहे जोडाक्षरे आहे मराठी वर्णमालेत संयुक्त वर्ण म्हणून ओळखले जातात जी 2 किंवा अधिक व्यंजनांच्या संयोगातून तयार होतात. बघा संयुक्त व्यंजनाची माहिती जर आपण बघितली या ठिकाणी क्षज हा कसा बनतो क आणि प्लस षटकोनाचा श मिळून काय बनतो रे क्ष बनतो. म्हणजेच क आणि श हे 2 व्यंजनाच्या संयोगातून तयार होणारा क्ष हा संयुक्त व्यंजन आहे. त्याबरोबर ज्ञ जर बघितला तुम्ही ज्ञ तर
द प्लस न हे जर विचार केला तर तुम्ही याचं जर कॉम्बिनेशन केलं डी प्लस एन प्लस न म्हणजे द प्लस न प्लस य, जर याचं जर तुम्ही एकत्रितकरण केलं तर ज्ञ हा संयुक्त व्यंजन तयार होतो. त्यानंतर ह्या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. खालीलपैकी कोणता वर्ण औष्ठ्य वर्ण नाही आहे? बघा प फ ब भ म हे काय रे? हा पण औष्ठ्य आहे, हा पण औष्ठ्य आहे, हा पण औष्ठ्य आहे. हा कसा रे? अनुनासिक प्रकारचा वर्ण आहे म्हणून हा औष्ठ्य वर्ण नाही आहे, लक्षात ठेवायचं न. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते. या वाक्यातील विशेष नाम ओळखायचं आहे तुम्हाला. कृष्णा नदी ही काय रे? महाबळेश्वर ह्या ठिकाणाहून उगम पावते. या ठिकाणी तुम्हाला बरोबर उत्तर कोणतं आहे रे? त्या ठिकाणी जर विचारलं तुम्हाला विशेष नाम कोणतं आहे तर या ठिकाणी कृष्णा व महाबळेश्वर हे दोन्ही काय रे? विशेष नाम आहे, लक्षात ठेवायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुढील शब्दाची काय करायचे आहे तुम्हाला? लिंग ओळखायचे आहे. काय करायचे आहे? लिंग ओळखायचे आहे. बघा या ठिकाणी पुरणपोळीचं कोणतं लिंग येईन? या ठिकाणी स्त्रीलिंग येईन का पुल्लिंग येईन का नपुंसकलिंग येईन का? यापैकी कोणतंच लिंग येणार नाही आहे. तर बघा 28 नंबरचं जे आहे याचं बरोबर उत्तर होणार आहे 28 नंबरचं 1. बघा स्त्रीलिंगी आहे पुरणपोळी हे जे आहे हे स्त्रीलिंगी आहे. बघा ती पोळी कधी पण लक्षात ठेवायचे असा जोड शब्द आला तर जे शेवटचं अक्षर आहे पोळी 2 अक्षरं तर लक्षात ठेवायचे, याच्यावरून काय होतं रे? त्याचं लिंग ठरत असतं. 29 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. पुरणपोळी झालं आपलं स्त्रीलिंगी. त्यानंतर जसे केळ या शब्दात अनेकवचन केळी, तसेच वेळ या शब्दाचे अनेकवचन काय होईल रे? तर वेळा होईल, लक्षात ठेवायचं आहे. वेळ केळचं केळी अनेकवचन होतं, तसंच वेळचं वेळा हे अनेकवचन होत असतं. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे. थोडं फास्टमध्ये घेऊ, तुमचा वेळ जास्त न घेता मी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं, त्याला आपण 10 मिनटातच आता राहिलेले समजा अर्ध्या घंट्याची पूर्ण सिरीज आपली 50 प्रश्नाची संपून जाईल. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. कोणता सर्वनामाचा प्रकार आहे? ती माझी वही आहे. टेबलावरील ती माझी वही आहे. तर कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे या ठिकाणी? या ठिकाणी जे आहे दर्शक सर्वनाम आहे. हा ही हे हा जो जी जे ज्या तो ती ते त्या. कशा प्रकारचं रे? दर्शक सर्वनाम म्हणजे ती माझी वही आहे, लक्षात ठेवायचे. ती हे काय रे? दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर समोरचं बघा खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही आहे? पेरणे, उपरणे, वेचणे आणि उपरणे. बघा या ठिकाणी उपरणे आहे, उपनणे आहे, वेचणे आहे आणि पेरणे आहे. या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय सांगायचा आहे. जर जे उपरणे जे आहे हे काय रे? हे क्रियापद नाही. पेरणे क्रियापद आहे, वेचणे आहे आणि उपरणे सुद्धा आहे, लक्षात ठेवायचं. हे क्रियापद नाही आहे. पर्याय क्रमांक 2 नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. राजाला मुकुट सोनेरी शोभतो. बघा राजाला सोनेरी मुकुट शोभतो, राजाला मुकुट सोनेरी शोभतो. ह्या ठिकाणी काय विचार आहे? कर्ता ओळखायचं आहे. तर कर्ता या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे 2 नंबरचं मुकुट. मुकुट हा जो आहे काय रे? हा वाक्याचा कर्ता आहे, लक्षात ठेवायचं आहे. कर्ता म्हणजेच काय रे? वाक्यात क्रिया कोण करतो किंवा काय करतो हे दर्शवणारे शब्दसमूह. म्हणजे या वाक्यात मुकुट राजाला शोभतो. काय रे? मुकुट राजाला शोभतो म्हणून मुकुट हा हे वाक्यातील काय आहे? कर्ता. तर शोभतो हे काय? क्रियापद आहे. जे मुकुट काय करतो हे दर्शवतो. काय मुकुट काय करतो रे? शोभतो. हे जे दर्शवतो म्हणजेच काय रे? मुकुट. म्हणजेच मुकुट हा काय झाला? वाक्याचा कर्ता झाला. तर बरोबर राजाला हे काय रे? हे कर्म आहे की ज्याला मुकुट शोभतो. कोणाला शोभतो? राजाला शोभतो. म्हणून मुकुट हा कर्ता, कर्म राजा झालं, लक्षात ठेवायचं आहे. आणि सोनेरी हे काय झालं? हे मुकुटाचं विशेषण झालं. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना काय म्हणतात? बघा जे शब्द असतात जे की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना काय म्हणतो आपण? क्रियाविशेषण म्हणतात. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असे म्हणतो. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी शब्दयोगी अव्ययाचे प्रकार ओळखायचे आहे. शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणकोणते आहे या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचे जे प्रकार आहे त्या ठिकाणी टोटल प्रकार दिलेले आहे. या ठिकाणी 3 प्रकार दिलेले. कोणकोणते ते ओळखायचे? करणवाचक आहे, विनिमयवाचक आहे का विकल्पबोधक आहे, कारणबोधक आहे की संकेतबोधक आहे? तर या ठिकाणी जे आहे याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं. करणवाचक, विनिमयवाचक आणि परिणामवाचक. कोणकोणते आहे रे शब्दयोगी अव्ययाचे प्रकार? करणवाचक आहे, विनिमयवाचक आहे आणि परिणामवाचक आहे. त्याचबरोबर हेतुवाचक असतं, स्थलवाचक आहे, त्यानंतर कालवाचकसुद्धा आहे. हे शब्दयोगी अव्ययाचे प्रकार असतात. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न आहे. परंतु बाकी ही उभयनामी अव्यय काय सुचवतात? बघा परंतु बाकी ही जी प्रकारची उभयनामी अव्यय आहे ही काय संबोधतात? तर ही न्यूनत्व बोधक संबोधतात. म्हणजे न्यूनत्व संबोधतात. परंतु
तू ये परंतु त्याला नको आणू, तुम्ही या बाकी सर्व घरी जा. म्हणजे काय रे, या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, न्यूनत्व दाखवलेलं आहे, कमीपणा दाखवलेला आहे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी कमलनेत्र हा जो समास आहे हा कोणत्या प्रकारचा समास आहे, तर कमलनेत्र. बघा, कमलनेत्र हा समास आहे, कर्मधारय समास आहे. पर्याय क्रमांक 4 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. कमलनेत्र कोणता समास आहे रे, कर्मधारय समास आहे. त्यानंतर वसंतोत्सव. बघा, या शब्दाची काय केल्याची तुम्हाला संधीची, ह्या शब्द दिलेला आहे, याची संधी कशा प्रकारे बनेल या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, वसंत अधिक उत्सव, बरोबर काय रे, वसंतोत्सव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखायचं आहे. अपूर्ण भूतकाळाचं म्हणजे काय रे, क्रिया अपूर्ण आहे, क्रिया कंप्लीट झालेली नाही, आणि ती कशी रे, भूतकाळात. मी कादंबरी वाचली, त्यानंतर मी कादंबरी वाचत होतो, त्यानंतर मी कादंबरी वाचत असे, त्यानंतर मी कादंबरी वाचली होती. तर याचं बरोबर उत्तर कोणतं होणार आहे रे, मी कादंबरी वाचत होतो. म्हणजे वाचत होतो म्हणजे काय रे, क्रिया कशी आहे रे, अनकम्प्लीट आहे, अर्धवट आहे, म्हणजेच कशी आहे रे, अपूर्ण आहे. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 2 नंबर त्याचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न आहे. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते आहे. रीती भूतकाळातील तुम्हाला या ठिकाणी क्रियापद ओळखायचं आहे. रीती भूतकाळातील म्हणजे रीत म्हणजे काय रे, चालत असे, म्हणजे परंपरा, एखादी गोष्ट सुरू आहे, कंटिन्युअस चालू आहे. म्हणजे रीती भूतकाळातील वाक्य कोणतं होणार आहे, चालत होता, चालला, चालत असे का चालला होता. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते बरोबर उत्तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक जे आहे 1 नंबरचं चालत असे. म्हणजे चालत असे म्हणजे काय रे, कंटिन्यू ती क्रिया होत आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शिपायाकडून चोर पकडला गेला. बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कोणता प्रयोग आहे, कर्तरी, कर्मणी का भावे प्रयोग आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे नवीन कर्मणी प्रयोग आहे. कडून, द्वारा, हाती हे जे प्रत्यय लागतात हे कोणत्या प्रयोगात लागतात रे, नवीन प्रयोगात हे प्रत्यय लागतात. म्हणजे 40 नंबरचं जे बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं नवीन कर्मणी प्रयोगाचं हे जे काय आहे उदाहरण आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ओळखायचं आहे केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. या ठिकाणी काय रे, उद्गार निघलेला आहे, उद्गारार्थी म्हणजे उद्गारार्थी वाक्याचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक जे आहे 2 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी मेघराम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. मेघराम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. म्हणजे काय केलेलं या ठिकाणी एक प्रकारची काय तुम्हाला दिसते या ठिकाणी उपमा दिलेली आहे. मेघरामासारखा तो श्याम सावळा आहे म्हणजे तो काळा आहे, लक्षात ठेवायचं आहे. उपमा अलंकार या ठिकाणी बरोबर बसतो, या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे उपमा. त्यानंतर अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही आहे. अनुमोदन यासाठी समानार्थी शब्द नाही आहे, म्हणजे बाकीचे कसे रे त्याच्या विरुद्ध शब्द आहे, या ठिकाणी समानार्थी शब्द नाही आहे. बाकीचे 3 आहे ते कसे आहे रे, ते समानार्थी शब्द आहे. तर अनुमोदन जर बघितलं या ठिकाणी तर याचं बरोबर उत्तर होणार आहे आस्वाद. आस्वाद हे काय रे, हा याचा समानार्थी शब्द नाही, बाकी सगळे समानार्थी शब्द आहे. म्हणजे होकार आहे, अनुमोदन म्हणजे होकार आहे, अनुमोदन म्हणजे पाठिंबा, आणि अनुमोदन म्हणजे काय रे, समर्थक. हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी 44 नंबरचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची. रोध म्हणजे काय रे, आनंद. त्यानंतर रोख म्हणजे अंधार. त्यानंतर रुद्र म्हणजे काय, सौम्य. आणि रंक म्हणजे काय रे, गरीब. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची. बाकीचे जे जोड्या दिलेल्या आहे ते कशा दिलेल्या आहे ते योग्य जोड्या आहे. तर बघा, रंक म्हणजे काय होतं रे, रंक म्हणजे राजा होतं. या ठिकाणी गरिद्र म्हणजे चुकीची जोडी आहे, बाकी सगळे बरोबर आहे. रोधचा विरुद्धार्थी आनंद, रोखचा अंधार, आणि रुद्रचा कसा रे, सौम्य. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न आहे हातभर काम भाराभर दाम. बघा, भारा दाम. बघा, हातभर काम आणि भाराभार दाम ह्या म्हणीचा योग्य अर्थ तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर याचा योग्य अर्थ काय रे, कमी काम परंतु काय रे त्याचा खर्च जास्त. कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त. लक्षात ठेवायचं आहे. हातभर काम आणि भाराभर दाम. चतुर्भुज होणे म्हणजे काय रे, लक्षात ठेवायचं आहे. 46 नंबरचं या ठिकाणी चतुर्भुज होणे म्हणजे काय रे, लग्न होणे. चतुर्भुज म्हणजे काय रे, दोनाचे काय होणे, दोनाचे 4 हात होणे. म्हणजेच काय होतं रे, चतुर्भुज होते माणूस. आता म्हणतो मी तुला की बाबा यांचं वय खूप झालं आहे, ह्या मुलांचं स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे यांना चतुर्भुज करावे लागते. म्हणजे काय रे, यांचं लग्न करावं लागते, 2चे 4 हात करावे लागते. त्यानंतर बघा, समोरचा प्रश्न आहे 47चा बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समूह लागू होतो. बहुश्रुत
बहुश्रुत म्हणजे काय रे, यासाठी या शब्दसमूहासाठी कोणता शब्द लागू होतो, तर बहुश्रुत म्हणजे काय, ज्याने पुष्कळ ऐकले वाचलेले आहे त्याला काय म्हणतो आपण, बहुश्रुत म्हणतो. काय रे, ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे त्याला बहुश्रुत म्हणतात. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होते. 48चं बघा, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात. दोन जोड शब्द देताना कोणतं चिन्ह वापरतात. अपसरण चिन्ह वापरतात, संयोग चिन्ह वापरतात, का अपूर्ण विराम वापरतात, का स्वल्पविराम वापरतात. तर याचं बरोबर उत्तर आहे संयोग चिन्ह वापरतात दोन शब्द जोडताना. जसे कसं रे, मीठ भाकर. मीठ भाकर म्हणजे या ठिकाणी काय वापरलेलं आहे रे, संयोग चिन्ह वापरलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न आहे. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होते. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होतं रे, तर यांचं मूळ नाव होतं वि.वा. शिरवाडकर. काय रे, वि.वा. शिरवाडकर हे जे आहे कुसुमाग्रजांचं काय होतं रे, मूळ नाव होतं, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काय संपले का या ठिकाणी प्रश्न. या ठिकाणी आपले संपले प्रश्न आहे. टोटल 50 प्रश्न, 49 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या नॉलेजमध्ये थोडीफार तुम्हाला हेल्पफुल पडला असेल तुमच्या भरतीसाठी. तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.